डन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेर आयोजित सरावपाठ प्रशिक्षणार्थी मी शेळके पूजा विलास. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी चा विज्ञान विषय अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे आपल्या मानवी शरीरात एकाच वेळी विविध क्रिया घडून येत असतात. त्या क्रियांची उत्तम प्रकारे समन्वयन व नियंत्रण करणे जरुरीचे असते. तर पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता मानवांमध्ये चेता नियंत्रणाद्वारे प्राप्त होते. पर्यावरणातील बदलांच्या अनुषंगाने मानवी शरीरात आवेग निर्माण होत असतात आणि या आवेग निर्माण होत असताना पेशींमध्ये या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य हे चेता नियंत्रणाद्वारे केले जाते. अमिबा सारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे आवेग व प्रतिसाद निर्माण करणारी चेतासंस्था नसते, परंतु मानवासारख्या बहुपेशीय प्राण्यांमध्ये आवेगांना प्रतिसाद देण्यासाठी चेतासंस्थेसारखी यंत्रणा कार्यरत असते आणि हे नियंत्रण शरीरातील विशिष्ट प्रकारच्या पेशीद्वारे केले जाते. या पेशींना आपण चेतापेशी असे म्हणतो. तर आपण जे काही आज आपण चेतापेशी हा घटक या सजीवांतील जीवन प्रक्रिया या घटकातील चेतापेशी हा उपघटक अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा विज्ञान या विषयातील घटक सजीवांतील जीवन प्रक्रिया त्यामधील उपघटक आपण चेतापेशी अभ्यासणार आहोत. तर या चेतापेशी म्हणजे काय किंवा चेतापेशी कशाला म्हणायचं हे आपण बघणार आहोत. तर शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात. काय करत आहे चेतापेशी? एका ठिकाणावरून जे संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या ह्या पेशी असतात त्यांना काय म्हणतात? चेतापेशी. आणि या चेतापेशी मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत. या काय करतात? एखादी रचना किंवा कार्यात्मक घटक करण्याचं कार्य करत असतात. मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या चेतापेशींची लांबी ही काही मीटर पर्यंत भरत असते. म्हणजे चेतापेशी ह्या खूप अशा मोठ्या प्रमाणात असतात. तर चेतापेशीमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते. ते काय करतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्याचं कार्य करत असतात. तर चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यास मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. काय करत असतात? चेतापेशी जेव्हा कार्य करत असतात किंवा त्यांचं काही वहनाचं कार्य करत असतात त्यावेळी काय करतात? चेतापेशींना दुसऱ्या आधार देणाऱ्या व कार्यास मदत करणाऱ्या पेशींना काय म्हणतात? चेताबंध असेही म्हणतात. तर या काही चेतापेशीमध्ये नेक्स्ट जर आपल्याला घटक बघायचा आहे, चेतापेशी व चेताबंध यांच्या सहाय्याने चेता बनतात. म्हणजे चेतापेशी आणि चेताबंधच्या सहाय्याने काय होतात? नवीन चेता बनत असतात. या चेतापेशींच्या आणि चेताबंधच्या वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या ज्या काही पेशी असतात ते एकत्र येऊन चेता बनत असतात आणि या रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होत असतात. जेव्हा या चेतापासून काय होतात? रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्याचं कार्य ह्या चेता करत असतात. तर त्यांची चेतापेशीचं जे काही वहन आहे ते कशा मार्फत होतं किंवा कशा थ्रू होतं? चेतापेशींचे जे काही वहन आहे वृक्षिकेकडून पेशिकायकडे, पेशिकायकडून अक्षतंतूकडे व अक्षतंतूकडून त्याच्या टोकाकडे होत असते. आपण जेव्हा डायग्राम मध्ये बघू किंवा वहन कसं होतं वृक्षिकेकडून पेशिकायकडे
त्या चेतापेशीच्या डायग्राम मध्ये वृक्षिका, पेशिकाकडून अक्षतंतूकडे आणि अक्षतंतूकडून त्याच्या टोकाकडे होत असते. आणि हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित केले जातात. जेव्हा एका पेशीकडून ज्या काही चेतापेशी घेतल्या जातात त्या काय केल्या जातात, दुसऱ्या ठिकाणी वहन करण्याचं किंवा संक्रमित करण्याचं कार्य हे करत असतात. इथं डायग्राम मध्ये ही कशी डायग्राम आहे चेतापेशीची. तर चेतापेशीमध्ये काय काय सांगितलेलं आहे, केंद्रके मध्ये काय आहे, केंद्रके, साइड निरुक्षिका, पेशिका आहे, जे काही साइडचा आवरण आहे ते काय पेशिका आहे, जे काही साइडने दिसत चेतातंतू, अक्षदंड, मायलिन आवरण, श्वानपेशी आणि अक्षदंड टोक. तर ह्या चेतापेशीच्या वेगवेगळे घटक याच्यामध्ये दाखवलेले आहे. आणि ह्या चेतापेशीचं वहन कशा प्रकारे होत असतं, तर त्याचं पेशिकायचं जे काही वहन आहे, चेतापेशीचं जे काही वहन आहे ते वृक्षिकेकडून पेशिकायकडे, वृक्षिका दिसत आहे तिथं, आणि त्याचं वहन कुठं अगोदर सुरुवात कुठून होते, वृक्षिकेपासून पेशिकायकडे येत असतं, पेशिकायकडून अक्षतंतूकडे येत असतं, आणि अक्षतंतूकडून कशाकडे जात असतं, त्याच्या टोकाकडे, वृक्षिकेपासून पेशिकायकडे, पेशिकायपासून अक्षतंतूकडे आणि अक्षतंतूकडून त्याच्या टोकाकडे हे चेतापेशीचं हे वहन हे होत असतं. समजलं इथपर्यंत? त्याच्या पुढे जो काही भाग बघायचा आपल्याला, ह्या वहनाच्या पुढे चेतापेशी कसे कार्य करत असतात, किंवा चेतापेशीमध्ये ज्या काही वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण कसे बघणार आहोत. वृक्षिका किंवा जे काही आपण वेगवेगळ्या संकल्पनाद्वारे त्याचे वहन कसे होते हे बघितले, तर चेतापेशीचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. तर त्याच्या वर्गीकरणानुसार चेतापेशीचे वेगवेगळे 3 प्रकार हे पडत असतात. चेतापेशीच्या कार्यानुसार त्याचे वर्गीकरण 3 प्रकारात होत असते. पहिला जो काही प्रकार आहे तो कोणता आहे, संवेदी चेतापेशी. संवेदी चेतापेशीचे वहन, आपण चेतापेशीचे मेन कार्य किंवा चेतापेशीचे जे काही वहन होत असते ते आपण बघितलं. आता चेतापेशीचा जो काही पहिला प्रकार आहे संवेदी चेतापेशी, आणि या संवेदी चेतापेशीचे वहन हे कशा थ्रू होते हे आपण बघणार आहोत. तर या पेशीचे आवेगांचे वहन ज्ञान इंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जाकडे होत असते. जेव्हा या पेशीचे काही वहन करत असतात किंवा आवेगाचं वहन करत असतात, हे इतर ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे व मेरुरज्जाकडे जे काही वहन केलं जातं ते या संवेदी चेतापेशी करत असतात. दुसरा जो प्रकार आहे प्रेरक चेतापेशी. प्रेरक चेतापेशी काय करत असतात, ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना किंवा आवेगांचं वहन, या पेशींचं आवेगांचं वहन हे मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथी यासारख्या प्रेरक अवयवांकडे करतात. प्रेरक चेतापेशी काय करतात, आवेगांचं वहन मेंदू व मेरुरज्जाकडून किंवा मेंदूकडून मेरुरज्जाकडून ज्या काही संवेदना किंवा वहन करण्याचं कार्य ते कुणापर्यंत करत असतात, स्नायू किंवा ग्रंथी यासारख्या प्रेरक अवयवांकडे करत असतात. समजतंय? त्यामध्ये तिसरा जो काही प्रकार आहे तो आहे सहयोगी चेतापेशी. सहयोगी चेतापेशीचं वहन कशामार्फत केलं जातं किंवा वहन कसं होतं, तर या चेतापेशी संस्थेच्या एकात्मिकतेचे संकल्पनातच कार्य करत असतात. जे काही वेगवेगळे कार्य आहे चेतासंस्थेचे एकात्मिक संकल्पनात्मक कार्य हे काय करत असतात, वेगवेगळ्या संकल्पना या सहयोगी चेतापेशी करत असतात. सहयोगी चेतापेशी. तर या सहयोगी चेतापेशी काय करत असतात, या पेशी चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे संकल्पनात्मक कार्य या करत असतात. संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन नेण्याचं काम करत असतात. आणि या सहयोगी चेतापेशी आहे त्या काय करतात, संरचनात्मक कार्य करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण चेतापेशी या उपघटकांचा अभ्यास केला. तर
जो काही चेतापेशी हा घटक आपण अभ्यासला त्यातले काही आपण प्रश्न विचारते मी. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, चेतापेशी म्हणजे काय? चेतापेशी आपण कशाला म्हणायचं? तर चेतापेशी काय करत असतात, शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात. समजतंय? चेतापेशी म्हणजे काय? शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, चेतापेशीचे प्रकार. आपण 3 प्रकार बघितले मागाशीच. चेतापेशीचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे संवेदी चेतापेशी, दुसरा आहे प्रेरक चेतापेशी आणि तिसरा आहे सहयोगी चेतापेशी. समजले? आणि तिसरा प्रश्न आहे, चेतापेशीचे वहन कसे होते? तर चेतापेशीचे वहन हे वृक्षिकेकडून पेशिकाकडून अक्षतंतूकडे व अक्षतंतूकडून त्याच्या टोकाकडे होत असते. समजते? आता आपण बघणार आहोत रिकाम्या जागा. चेतापेशींना फर्स्ट आहे, त्याच्यामध्ये चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यास मदत करणाऱ्या पेशींना डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? आपण बघितलं मगाशी, चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यास मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. दुसरे आहे डॅश डॅश, पेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जाकडे करतात. कोणत्या पेशी करतात हे कार्य ज्ञानेंद्रियाकडून मेंदू व मेरुरज्जाकडे? तर संवेदी चेतापेशी या काय करत असतात? या संवेदी चेतापेशी आवेगांचं वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जाकडे करत असतात. आणि तिसरे आहे जे काय आपण बघणार आहोत स्वाध्याय. तर काय करायचे, तुम्ही चेतापेशीची सुबक आकृती काढून आणायची आहे. समजले? धन्यवाद.